हॅलो माय डिलिलू गँग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा हा माझा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की मी आज चालली आहे अक्कलकोटला. सो नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि पहिला शनिवार आहे म्हणून मी अक्कलकोटला जायचं ठरवलं. सो एन्जॉय करा. मी चालली आहे बसने आणि मी माझ्या बसचा वेट करते. तर हा माझा स्टॉप आहे. एक्झॅक्टली मला माहिती नव्हतं कुठे थांबायचं आहे कारण की त्याने मेन्शन केलं होतं की तुला थांबायचं आहे दादर टीटीचा ब्रिज एंड झाल्यावरती. पण एक्झॅक्टली कुठे काही समजलं नाही. माझ्या रॅपिडोवाल्याने एवढं फिरवून फिरवून मग फायनली मला हे लोकेशन भेटलं. आता मी वेट करते माझ्या बसचं. मी बसली आहे डॉल्फिन बसमध्ये. मग इथून जायचंय सायन, मग सायनवरून दुसरी बस चेंज करून जायचंय जी बस बुक केली त्या बसमध्ये. सायनला उतरवला आणि मग ही होती आमची इनवर्ल्ड स्कायलाईन वाली बस आणि ह्याच्यामध्ये मग आम्ही तशी बस ही चांगली होती. म्हणजे ही माझी सीट आणि अशी ओव्हरऑल मला बस आवडली. म्हणजे कर्टन्स वगैरे क्लीन होते, बेड पण क्लीन होता. सो मस्त बस होती, चांगली होती बस. नंतर 1:30 वाजता त्यांनी स्टॉप घेतला आणि उतरवलं आम्हाला, लाईक वॉशरूम आणि काय खायचं वगैरे असेल तर. सो ह्याच काय खायला तर असं मी काही बघ बघितलं नाही. वॉशरूम वगैरे करण्यासाठी त्याने हा ब्रेक दिला होता. खायला तर एवढं काही नव्हतं, वडापाव वगैरेच होतं आणि ते असं खूप मला स्नॅक्स असं लेज वगैरे असं सगळे छोटे छोटे पॅकेट्स घेतले की ॲटलिस्ट थोडं पोटात काहीतरी राहू. मग सकाळी 7 वाजता परत बसने स्टॉप घेतला वॉशरूम ब्रेकसाठी वगैरे आणि मग तेव्हा आम्ही उतरलो तेव्हा आम्ही ऑलमोस्ट सोलापूरला पोचलो होतो आणि आम्हाला तिथून 7 वाजता आम्हाला दाखवत होतं की मंदिर ऑलमोस्ट फक्त जास्त नाही, वन 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 अँड हाफ आवरतीच आहे, म्हणजे 1-1.5 तासावरतीच आहे मंदिर. सो आम्ही म्हटलं की मस्त लवकर पोचले कारण की आम्हाला रीच टाइम दाखवत होता 8:30-9चा वगैरे आणि 7 वाजता आम्ही सोलापूरला ऑलमोस्ट पोचलो होतो. ती बस एवढी फिरवत आम्हाला घेऊन गेली म्हणजे आम्ही 7ला सोलापूरला होतो. पण ती पूर्ण आतून जे काही स्टॉप होते सोलापूर स्टेशनच्या जवळचे वगैरे असे सगळे स्टॉप करत त्या बसने आम्हाला ऑलमोस्ट 9:15ला अक्कलकोट मंदिराजवळ ड्रॉप केलं. नाश्ता करून रिटर्न रूमवरती आलो आणि विचार केला की आता संध्याकाळीच खाली उतरू, थोडं रेस्ट करू कारण की आत्ताच एवढ्या बसमधून ट्रॅव्हल करून आलो आहे. तर मग असंच मी टाईमपासला कार्टून लावलं टीव्हीवरती. एक लहानपणीची परत आठवण कारण की मला मोस्टली यूट्यूबवरती कार्टूनच बघायला जास्त आत्ता वाजले आहेत 5:15. मस्त झोपून उठलो आणि आराम करून आत्ता 5:15 वाजता मी रेडी झाली आहे. आत्ता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. गर्दी तर अशी काही एवढी नव्हती, थोडीफार गर्दी होती. म्हणजे सकाळी तर जेव्हा आम्ही रूममध्ये येत होतो तेव्हा बघितलं तर लाईन एकदम बाहेरपर्यंत येत होती. बट संध्याकाळी काहीच गर्दी नव्हती. पण माणसं उगाचच धक्काबुक्की वगैरे करत होते. पण तशी बघायला गेलं तर काहीच गर्दी नव्हती. 15 मिनिटामध्ये आमचं छान असं दर्शन झालं. वाटत होती थोडी गर्दी कारण की ते हळू सोडत होते. बट काही गर्दी नव्हती आणि खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं. त्यानंतर आम्ही बाळप्पा मठकडे गेलो कारण की आम्ही लास्ट टाइम बघितलं नव्हतं. तर म्हणून आम्ही इथे गेलो हे बघायला. आम्ही ठरवलं होतं की या टाइमिंगला जे काही तिकडचे बाकी मंदिर वगैरे आहेत तेही फिरायचं आणि तेही बघायचं. हे जे सफेद बॉक्स आहेत त्यांनी सफेद बॉक्स केले त्या या ठिकाणी स्वामींनी त्यांची पावलं ठेवली आहेत म्हणून तिथे सफेद बॉक्स केला आहे आणि तिथे ते पाय द्यायला म्हणजे सांगतात की इथे पाय ठेवू नका म्हणून. आणि एका लादीवरती तर स्पष्ट त्यांचा पायांचे ठसे असे दिसत आहेत. सर्व पाया पडत होते इथे कारण की स्वामींच्या पायांचा पूर्ण ठसा पूर्ण क्लिअर दिसत होता. सो मी पण इथे पाया पडली आणि खरंच असं वाटत होतं की ते आहेत इथे सोबत आपल्या. खूप सुंदर वाटत होतं बघून ते. मग पुढे आम्ही गेलो खंडोबा मंदिराकडे. आम्ही चालतच फिरत होतो सर्वीकडे. असं वॉकेबलच आहे, सर्व काही लांब नाही आहे, चालत फिरू शकता. ऑटो पण आहेत म्हणजे तुम्ही ऑटो पण करू शकता. आम्ही चालतच फिरत होतो सर्वीकडे कारण की जास्त लांब नव्हतं आणि वेळ पण खूप होता. तो एक वॉक पण होत होता. मग परत आम्ही जेवायला त्याच हॉटेलमध्ये गेलो जिथे आम्ही नाश्ता केला होता.
गुड मॉर्निंग डुलुलू गँग. सो आता मी झाली आहे रेडी. हा ब्लू कलरचा कुर्ती सेट घातला आहे मी. आता आम्ही चाललो आहे समाधी मंदिराला. तिथे आम्ही अभिषेक करणार आहे आणि मग दर्शन घेऊन आम्ही परत वटवृक्ष मंदिराला. आता आम्ही आलो आहे समाधी मंदिराला अभिषेक करायला. आम्ही आधी पण आलो होतो ना, तेव्हा ह्याच गुरुजींकडे आम्ही अभिषेक केला होता आणि ते एवढ्या सुंदर पद्धतीने सर्व एक्सप्लेन करतात आणि सर्व सांगतात. आणि मग दर्शन करून आम्ही बाजूच्याच घरात गेलो. तिथे स्वामींच्या पादुका होत्या, त्याचेही दर्शन घेतले. मध्ये भात होता, एवढी गर्दी होती त्याच्यासाठी. पण कसा-बसा आम्हाला एकच वाटी भेटली. मग त्याच्यामध्येच आम्ही सर्वांनी खाल्लं. मग पुन्हा आम्ही त्याच हॉटेलमध्ये गेलो नाश्ता करायला. तिथे मी घेतले पोहे, कारण की खूप भूक लागलेली. हे हॉटेल खूप सुंदर आहे. इथे डोसा, इडली सर्वच खूप सुंदर भेटतं. तुम्ही अक्कलकोटला याल तर नक्कीच ट्राय करा. खूप सुंदर हॉटेल आहे आणि जेवण सुद्धा खूप सुंदर आहे. मग पुढे आम्ही गेलो अन्नक्षेत्राच्या इथे फोटोज काढायला. आता वाजले आहेत दुपारचे 3 आणि अन्नक्षेत्रावरून फोटो काढून आम्ही रिटर्न रूमवर गेलो. थोडा रेस्ट केला आणि आता परत खाली उतरलोय जेवायला. तर परत त्याच हॉटेलमध्ये आलो आम्ही. उडुपी नाव आहे या हॉटेलचं. परत आम्ही इथेच आलो जेवायला. इथे मी घेतली शेवभाजी आणि चपाती. एवढी सुंदर होती ना, खूप छान होतं जेवण. आणि जेवून आम्ही परत मग गेलो वटवृक्ष मंदिराकडे दर्शनासाठी. नंतर आम्ही परत एकदा आलो वटवृक्ष मंदिरामध्ये पाया पडायला. कारण की म्हटलं की एकदा शेवटचा परत एकदा पाया पडून घेऊया. आणि कारण की आमची संध्याकाळची बस होती. मग विचार केला की आता परत पाया पडून रूमवरती जाऊ आणि मग चेकआउट करूनच बाहेर पडू. म्हणून मग आम्ही परत आलो मंदिरामध्ये पाया पडायला. मग मंदिरातून बाहेर पडून मी तिथेच, म्हणजे मला अगरबत्ती आणि धूप वगैरे मला खूप आवडतात. मी लास्ट टाईमही इथूनच धूप घेऊन गेली होती. मग मी ती शॉपिंग करायला चालू केली माझी. म्हणजे घरच्यासाठी धूप वगैरे घेतले. मी इकडनं खूप प्रकारचे धूप घेतलेत. आधीही घेतले आहेत आणि आता परत इथूनच घेते आहे. मला इकडचे धूप खूप जास्त आवडतात. मला धूपच खूप जास्त आवडतात. खूप सुंदर सुंदर स्वामींची मूर्ती आहे. मी लास्ट टाइम एक मूर्ती घेतली होती माझ्या ऑफिसच्या डेस्कवरती ठेवायला. ती ही मूर्ती आहे पाटावरती बसलेली स्वामींची. आता ह्या टायमिंगला मी काही मूर्ती नाही घेतली, पण या मूर्त्या बघून खूप सुंदर वाटतं. असं वाटतं एक मूर्ती स्वतःसोबत घरी घेऊन जाऊ. बट मी नाही घेतली ह्या टाईम, कारण की मी आधीच एक घेतली होती आणि परत मला अजून एक नव्हती घ्यायची, कारण की म्हणजे घरात ऑलरेडी आहेत. सर्व धूप वगैरे हे आणि प्रसादासाठीच प्रसाद, धूप आणि सगळं घेऊन मग आम्ही निघालो रूमवरती. कारण की आम्हाला परत चेकआउट करून उतरायचंही होतं खाली आणि वेळ होता तसा बऱ्याच आमच्याकडे आराम करायला. आत्ता वाजले होते 4:15. तसा आमच्याकडे खूपच वेळ होता. सो मग असंच आम्ही पिक्चर लावला गोलमाल आणि गोलमाल पिक्चर बघत बसलो होतो रूमवरती. कारण की आमची बस होती 8:30 वाजताची, तसं आमच्याकडे बराच वेळ होता. मग आम्ही गोलमाल पिक्चर बघत रूमवरती टाईमपास केला. आणि ही रूम पण खूप सुंदर होती. आधी पण मी ह्याच हॉटेलमध्ये राहिली होती आणि मग म्हणून आम्ही परत हेच हॉटेल घेतलं. हे हॉटेल सुद्धा खूप सुंदर आहे. हॉटेल आहे गुरुदेवा धाम. मंदिरापासून थोडं लांब आहे, पण वॉकिंग 10 मिनिट्स वरतीच आहे. पण खूप सुंदर हॉटेल आहे. रिटर्नला सुद्धा आमची तीच बस होती, अँटी इनवर्ल्ड स्कायलाईन. जसं मी तुम्हाला आधी म्हटलं होतं, की ह्या लोकांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं, की पाण्याची बॉटल आणि एक स्नॅक्स देणार वगैरे म्हणून. ह्या रिटर्नच्या टायमिंगला ह्या लोकांनी आम्हाला ते दिलं होतं. एक छोटा स्नॅक्स पॅकेट होतं, ज्याच्यामध्ये भेळ होती आणि पाण्याची बॉटल होती. सकाळी अराउंड 6:45ला आम्ही सायनला उतरलो आणि मग पुढे ओला करून आम्ही रिटर्न घरीसाठी निघालो. तर खूप सुंदर होता हा प्रवास आणि खूप छान दर्शन झालं आमचं. थँक यू फॉर वॉचिंग.